जो सगळा आयटीचा परिसर आहे त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होत असतात. विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकार्यांना त्रास सहन करावा लागला आणि ते बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एमआरडीसी, पीएमआरडीए, एमएससीबी, पीडब्ल्यूडी, एमपी ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या. त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं. मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. नाईलाज आहे. आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही, परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार. त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं, स्ट्रॉंग वॉटर पाण्याचं अडचण, वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं, ते आम्हाला पाडावं लागतंय, काढावं लागतंय. आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल. होतंय काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे, मी काही बघायचं काही बोललो तर लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारांनी आमच्याला झापलं. मी काही झापायला आलो नाही. सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळे आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील, अण्णा बनसोडे असतील, इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करताय आणि ते काम आमचं चाललेलं आहे. आज पण पुढं 2051 पर्यंत या सगळ्या पीएमआरडी एरियामध्ये किती टीएमसी पाणी हे पिण्याच्या करता लागणारे किंवा आपली पवना नदी असेल, आपली इंद्रायणी नदी असेल, आपली मुळा मुठा असेल, त्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे, त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे, याच्याबद्दल खूप चादक बाधक चर्चा झाली. आम्ही कसं पुढे जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ, कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे, त्याचेही अधिकारी असतात. या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी, थोडासा पाऊस होता परंतु आम्ही जेव्हा पाणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली. 1-2 ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या, नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं. आणि ह्याच्यातून कुठले कुठले ऍडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत, कसे घेतले पाहिजेत, तातडीने कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत, लोकांना त्रास न होण्याच्या करता काय काळजी आपण घेतली पाहिजे, त्या सगळ्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली. कासारसाईचे शिक्के जे पडलेले ते पण काढण्याचा निर्णय घेतला, कारण कासारसाईचा कॅनॉलच बंद झाला. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही. मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर त्याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि ते पण दुखणं त्यांचं दूर करीन. एक जरा आहे की सध्या काय झालंय, आपल्या या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे डीपी झालेलं आहे त्या प्लॅन प्रमाणे आम्हाला करायचे, तर गावठाणामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे. मी त्यांना विनंती करतो की असं करू नका. आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल, कायमचा हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडस आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या. आम्हाला ज्याचा अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याला आम्ही टीडीआर किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे आणि हे आता बरीच कामं
म्हणजे अतिक्रमण काढली, ती आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे. पण हे सातत्य टिकवायचंय आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला मान असेल, मारुंजी असेल, सूस असेल, त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा या सगळ्यांना घेऊन सोडवायचा. त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे. आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत. आज कारगिलचा विजय दिवस पण आहे. कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉर मध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्व मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्व जनतेला शुभेच्छा. दादा, ज्यांची 1 इंच जमीन जात नाही त्यांना बैठकीसाठी बोलवून जातं, मात्र आमच्या एक मिनिट, हजारो एकर जातात, आम्हाला शेतकऱ्यांनी विचार घेतली जाते. असं नाहीये. कारण नसताना तुम्ही काहीतरी वेगळी चर्चा करता. मला तुमच्या ह्याच गोष्टीचा राग येतो. त्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय. त्याच्या संदर्भात जे जे येऊन सांगतायत, हजारो एकर जमीन कुणाची थापा मारायच्या नाही. ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथेही भेटतात. त्याच्यात त्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे. ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात, ते आमच्या कलेक्टरला, सीओला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात. ते त्यांची अडचण सांगू शकतात. विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाहीला जास्त घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली, त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका. तर सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत, परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत त्याचं सातत्य टिकवा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय, आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलंय, पाठबळ दिलंय, पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळं मी काही कुणाचा अनादर करत नाही. सगळ्यांचा फार सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतोय. थोडस ठिकाणी त्यांची एक भूमिका असते, मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो, तिथं मात्र अडचणी येतात. ते म्हणतात की नाही, इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतोय. जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा, 24 मीटरचा असेल, काही ठिकाणी 18 मीटर केला, तर 36 मीटर मधून 18 मीटर मध्ये जात असताना, 36 मीटर वरून 24 मीटर मध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो, आम्हाला कुणालाही काहीही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलंय आज अनेक ठिकाणी आमच्या PMRD किंवा MIDC हे केलं, म्हणजे किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपण स्वतः ते बाजूला केलेले हे आपण बघतो. रस्ते मोठे करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असता, तुम्ही खरं तर नागरिकांना अंगावरती घेता, मात्र तेच रस्ते नंतरच्या काळामध्ये बारीक केले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही असेच रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत लहान केले जातात. का पिंपरी चिंचवड 92 पासून 2017 पर्यंत माझ्या विचाराच्या लोकांच्या माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रुंद रस्ते वगैरे केले. तसंच आता मी इकडे करतोय. त्या संदर्भामध्ये कुठेही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करतोय. काही जण ऐकतायत, काही जण थोडस नर्वस होत आहे. ही गोष्ट खरी आहे. आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे, मध्ये PMRDची मीटिंग PMRDच्या प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यावेळेस सगळे अधिकारी होते, मी पण होतो त्या मीटिंगला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, अजिबात
कुठेही रस्ते अरुंद ठेवायचे नाही. रस्ते रुंद करायचे, थोडस कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, आणि त्याच मताचा मी पण आहे. डीपीचा प्रश्न जो आहे पिंपरीचा आता पिंपरीच्या डीपी नेमक्या आरक्षणात बदल केले जाणार आहेत किंवा रद्दची काही मागणी करतात त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शेवटी तो निर्णय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेच्याकडे युडी डिपार्टमेंट आहे, एकनाथरावजी आणि मी पालकमंत्री. शहराच्या उद्याच्या 25-50 वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलतो. एकीकडे हिंसावी आयटी करत होते, मात्र माणसावर तुम्ही आठवीपर्यंत शिक्षणात हे करत नाहीये. त्यांना ते काय होतं सगळ्या गावकऱ्यांचं पण आहे, इकडे पण शिक्षण दिलं. आज EMRDA आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुमचे आरक्षण जिथं जिथं आहे, तिथं शाळेची, कॉलेजची, भाजी मंडईची, स्मशानभूमीची, दफनभूमीची, त्या सार्वजनिक बाबी आमच्या नागरिकांना लागत असतात, ते त्या म्हणजे सीओ कडे हँडओव्हर करा, म्हणजे जिल्हा परिषदेकडे. आणि सीओना पण सांगितलंय की तिथं अनेक ठिकाणी टीपी स्कीम होत आहेत, अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होती, अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. तर इथं जे काही बांधायचंय ते बांधण्याच्या करता आम्ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, DPDC आणि हे सगळे तुमचे CSR असं मिळून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे. आयुक्तांनी सांगितलेले त्याचा दर 8 दिवसांनी आढावा घेत असतो. त्यांनी आज तर मला प्रत्येक दिवशी काय काय केलं तेही दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमची गती ठेवणार आहे, आम्ही आमचं सातत्य टिकवणार आहे आणि आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे. आताच्या राजकारणात नेमकी गडबड येते. शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय त्रास आम्हाला त्यांनी कुणी मुख्यमंत्री असलं तर तू जरी मुख्यमंत्री झाला तरी आमचं काही काम निघालं तर आम्ही तुम्हाला भेटायला येणार. सत्तेवर कोण आहे, विरोधी पक्षात कोण आहे, हे महाराष्ट्रात पद्धत नाहीये. आम्ही पण अनेकदा सत्तेवर होतो, अनेकदा विरोधी पक्षात होतो. जे कुणी प्रमुख असतात आणि सार्वजनिक एखादी बाब असेल आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच त्याच्यातनं मार्ग निघणार असेल तर अनेक मान्यवर कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचं हित डोळ्यासमोर, सकारात्मक विचार डोळ्यासमोर दादा, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर आहेत, संजय राऊत यांनी विधान केलं. कसं पाहता केलं? मी तुम्ही बसवलं, मी बसलो, मग सकाळपासून काय केलं ते सांगितलं. आता काही लोकांचे वेगळे विचार असतात, कोण कसं असतं, कोण कसं असतं, तुम्ही मला विचारून माझाही वेळ घेऊ नका. पुन्हा ते असं म्हणले त्याच्यावर अजित पवार असं म्हणले. आता तुमचं म्हणणं काय? हे आम्हाला धंदे करायचे नाही, आम्हाला विकास करायचा. मी इतके सगळे जण 4 लोक आहात की तुम्ही त्या डेव्हलपमेंटला जेवढं महत्व द्यायला पाहिजे तुम्ही पहाटे 5ला उठून 6ला तिथं कामाला येतो. पण तुम्हाला असलं बोलणं असं बोलणार मला काय म्हणत, मला काही मत व्यक्त करायचं नाही. प्रत्येकाला संविधानाने आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि काही गोष्टींना आम्हाला उत्तर पण द्यायचं नाही. नो कॉमेंट्स. मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट जर चित्रपट उत्तम असेल तर सगळे चित्रपट लागतात. मला आमचा मागचा काळ आठवतो, 7 का 8 चित्रपट सिल्वर जुबिली. सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगावं लागलं, पण एकदा चित्रपटांना त्यांना मिळाला. लोकांना तुम्ही उत्तम चित्रपट आला तर लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात. करोडो रुपये खर्च केले आणि चित्रपट लोकांच्या मनात उतरला नाही तर तुम्ही बळजबरी कुणावर. दादा, आदिवासी विभागाची बैठक काल जुन्नर भागामध्ये सुरू होती. त्या बैठक आदिवासी विभागाची
त्या बैठकीमध्ये शरद सोनवणेंनी मंत्र्यांना मूर्ख म्हटलंय. मंत्र्यांचं ऐकण्यापेक्षा आमचंच ऐका असंही खरं तर शरद सोनवणेंनी त्याच्यात ठीक आहे. हे असले हे फार महाराष्ट्राचं दुसरं महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे का तुम्हाला मी तेच म्हणतो सकाळपासून मी सगळं बाकीचं डेव्हलपमेंटचं सांगतोय ते दिलं सोडून आणि ते आमच्याकडे असं म्हणतात काही काही लोक विचारत असतात आता त्यांना प्रत्येकाने उत्तर दिलं तर मला ते वस्तू लक्ष मी सांगतो आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय विचाराने चाललेला आहे त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली त्यामध्ये त्यांच्या बारकाईनं बघत असले कसं बोलताय आम्हाला जे योग्य बोलत नाही ते जे दखल घेण्याचं कारण नाही आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर देण्याच्या करता मी बांधील चुकीचे प्रकार होत असतील तर ते घालवण्याच्या करता आम्ही लोक बांधील कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याबद्दल पुढची कारवाई करण्याच्या करता आम्ही बांधील या गोष्टी